समक्ष तुम्हाला सांगतो तेवढं वाक्य काढा आजपासून कामगार काम सांगितलं ना त्या दिवशी ते सही करा द्या आम्ही ते पण बंद केलं असं सही करा पाच सांगितलं ना तुम्ही शब्द काढून रात्री काय काय केलं सकाळी काय करते काय माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन, सभापती माथाडी कामगार यांच्यात गदारोळ. पिंपळगाव बाजार समितीत सोमवार दिनांक 29 पासून बंद असलेल्या कांदा लिलाव पूर्ववत झाले. मात्र पिंपळगाव बाजार समिती प्रशासनाने 27 एप्रिल रोजी काढलेल्या पत्रात माथाडी कामगारांना खळ्यावर कामास लावले जाणार नाही असा उल्लेख केल्याने सोमवारी माथाडी कामगारांनी बाजार समिती प्रशासकीय कार्यालयासमोर सरणावर बसून आंदोलन छेडले. हक्काची कामे आम्हाला आमच्या हक्काची कामे मधुरी लेवी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची मधुरी लेवी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची कोण मत देणार नाही हमारी युनियन हमारी ताकद हमारी युनियन हमारी ताकद त्यांनी तो राहिला शांत दरम्यान बाजार समिती प्रशासनाने आम्हाला काम द्या अशी घोषणाबाजी करत आपल्या कुटुंबासह माथाडी कामगार यांनी सरणावर बसून धरणे धरले. दरम्यान आंदोलकांची सभापती बनकर यांनी भेट घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बाजार समिती प्रशासनाने काढलेल्या पत्रातील उल्लेख त्वरित मागे घ्यावा अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली. मात्र आचारसंहिता असल्याकारणाने कोणतीही मागणी पूर्ण होणार नसल्याचे सभापती बनकर यांनी सांगितल्यावर आंदोलक व बनकर यांच्यात चांगलेच शाब्दिक वातावरण पेटले व बाजार समितीत गदारोळ निर्माण झाला होता. त्यामुळे सभापती बनकर यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे या आंदोलकांनी त्यांचा निर्णय ठाम ठेवला आहे. व्यतिरिक्त जर तुम्ही बेकायदेशीरपणे जर लिलाव चालू ठेवणार असाल, शेतकरी राजा आमचा मालक आहे, शेतकरी राजा आमचा धनी आहे. आम्ही शेतकऱ्याच्या विरोधात नाही, शेतकऱ्याच्या माल विक्रीच्या विरोधात आम्ही नाही, परंतु आमच्या पोटावर जर गदा बाजार समिती आणत असेल आणि बाजार समिती बेकायदेशीररित्या चालू लिलाव बंद करून बंद लिलाव पुन्हा चालू करून पुन्हा चालू करून पुन्हा बंद करून अशी प्रक्रिया करून कामगारास वेठीस धरत असेल तर आजच्या दिवस जे सरणावरती बसलेले उद्या ही याला काडी कोणीतरी लावल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर बाजार समितीला माझी विनंती आहे आणि संघटनेच्या वतीने इशारा आहे, जर उद्या तुम्ही मापारी आणि हमाल माथाडी कामगार यांच्या व्यतिरिक्त यांच्या विना जर तुम्ही लिलाव करणार असाल तर हा माथाडी कामगार कांदा लिलाव बाजार समितीत होऊ देणार नाही. त्याचबरोबर खाजगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद खाजगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद या कामगारांमध्ये आहे. आणि उद्या हाच बाजार समितीचा बेकायदेशीर लिलाव जर कामगारांच्या व्यतिरिक्त होणार असेल तर उद्या खाजगी बाजार समितीचा लिलाव सुद्धा बंद आम्ही करणार. आणि यानंतर जर काही सामाजिक उद्रेक होत असेल आणि जर काही कायद्याच्या दृष्टीने जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर याला फक्त आणि फक्त बाजार समिती जबाबदार राहील. हा या ठिकाणी देण्यात येत आहे. जे काही 1 महिन्यापासून या माथाडी आणि मापारी कामगारांवर जो काही अन्याय या बाजार समितीने केलेला आहे त्याबाबतचा सर्व लेखाजोखा या ठिकाणी सचिव साहेब आहेत, इन्चार्ज साहेब आहेत, यांना आपण वेळोवेळी पत्र दिले, शासनाकडे वेळोवेळी बैठका झाल्या आणि त्या पत्रांप्रमाणे मी सचिव साहेबांना या ठिकाणी कुठे सचिव बोलो
यांना आपण सर्व माहिती देऊन कालपर्यंत संयमाने राहणारा हा माथाडी आणि मापारी वर्ग, परंतु अतिशय शासनाने जे काही सूचित केलेलं होतं की या सर्व घटकांना विश्वासात घेऊन आणि मगच कोणती चर्चा करून निर्णय घ्या, परंतु तसा कोणताही प्रकार या बाजार समितीने न करता एकतर्फी फक्त व्यापारी ज्या ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे पत्र बदलत राहायचे आणि कामगारावर अन्याय करायचा, एवढी एकच गोष्ट या बाजार समितीकडून घडली. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचा पहिला त्या ठिकाणी प्रश्न आहे. सचिव साहेब पुढे या. जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती लासलगाव व इतर बाजार समितीने प्रचलित पद्धतीने माथाडी व मापारी कामगारांना काम दिले आहे, त्याप्रमाणे आपल्या बाजार समितीमध्ये माथाडी व मापारी कामगारांना काम देण्यात यावे, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे, बाजार समितीने 27/4/2024 रोजीचे पत्र रद्द करून सुधारित पत्र काढून काम करण्याचे माथाडी व मापारी कामगारांना बाबत सूचना कराव्यात. ते पत्र रद्दच करा. त्याच्यामध्ये धडधडीत त्या ठिकाणी माथाडी व मापारी कामगार खळ्यावर कामावर जाणार नाही, या पद्धतीचं जे काही टाकलेलं आहे ते सर्व रद्द करण्यात यावं आणि सुधारित पत्र काढण्यात यावं. तिसरी सूचना आहे, बाजार समितीने शासनाने वेळोवेळी काढलेल्या पत्राप्रमाणे निर्णय घेऊन सर्व घटकांशी चर्चा करून आणि निर्णय घेण्यात यावा, ही आमची मागणी आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सूचित करतो, वरील सर्व बाबींचा निर्णय न घेतल्यास सर्व कामगारांना इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी आम्ही आपणाकडे मागणी करत आहोत. मान्य आहे ना सगळ्यांना? अजून एक मागणी राहिली का प्रचलित पद्धतीने इतर बाजार समित्यांमध्ये हमाली तोलाई वाराई कपात होते शेतकऱ्याच्या पट्टीतून. फक्त पिंपळगाव बाजार समिती चुकीचं पत्र काढून इतर बाजार समित्यांना अयोग्य दिशेने भरकटवण्याचं काम करते. इतर बाजार समित्यांमध्ये हमाली तोलाई वाराई कामगार काम करतात, तोलाई कपात होते. पिंपळगाव बाजार समितीने हमाली तोलाई वाराई कापू नये किंवा त्याच्यावर खेळ्यावर नेमणूक कामगारांची केली जाणार नाही, असं आचारसंहितेच्या काळात पत्र काढून आचारसंहितेचा भंग केलेला आहे. कोणत्याही कामगाराला श्रमजीवी कष्टकरी कामगार कल्याण योजनेअंतर्गत जो कामगार करतो त्याच्या हक्कावर, त्याच्या पोटावर, त्याच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचं काम बाजार समिती करते. या घटकाची गरज नाही असं दाखवण्याचं काम बाजार समिती करते. म्हणून बाजार समितीच्या या पत्राचा कामगार संघटनेच्या वतीने, मंडळाच्या वतीने आम्ही सगळे नाशिक जिल्ह्यातले माथाडी कामगार त्याचा निषेध व्यक्त करतो. साधारण